सोप्या पद्धतीने 16चा पाढा तयार करूया. काय करायचं, सर्वप्रथम 16 जे आहे त्या 16मध्ये ही एकक स्थानची संख्या, ही दशक स्थानची संख्या आहे. आपला 16चा पाढा तयार करायचा आहे तर आपण काय करायचं, वरी 6 आहे, मग 6 मध्ये 6 मिळवायचं. म्हणजे वरी जी संख्या असेल, समजा 5 असेल, 15चा पाढा तयार करायचा असेल तर 5 मध्ये 5 मिळवायचं, 4 मध्ये 4 मिळवायचं, असं म्हणजे 14चा असेल तर. आता इथं आपण 16चा पाढा तयार करायचा आहे म्हणून 6 मध्ये 6 मिळवलं, झाले 12. 12 शिला 2, हातचा 1 असं छोटा लिहून टाकायचा. पुन्हा नंतर त्या 2 मध्ये 6 मिळवायचं, झाले 8. 8 मध्ये 6 मिळवलं, झाले 14. 14 शिला 4, हातचा 1 आला, इतर हातचा दिला. पुन्हा 4 मध्ये 6 मिळवलं, झाले 10. पुन्हा हातचा आला, 1 दिला. पुन्हा नंतर 0 मध्ये 6 मिळवलं, 6च. पुन्हा 6 मध्ये 6 मिळवलं, 12. 12 हातचा 1 इथं. त्यानंतर 2 मध्ये 6 मिळवलं, पुन्हा 8 आलं. 8 मध्ये 6 मिळवलं, पुन्हा 14. 14 शिला 4, हातचा आला 1 इथं दिला. पुन्हा 4 मध्ये 6 मिळवलं, झाले 10. 10 0 हातचा 1 इथं दिला. त्यानंतर पुन्हा 1 आहे, पुन्हा 1 मध्ये 1च मिळवायचं, कारण वरती 1 आहे म्हणून खाली त्यामध्ये 1च मिळवायचं. जी वरची संख्या तीच मिळवत राहायची. 1 मध्ये 1 मिळवलं, झाले 2, आणि हा 1 3. हातचा यामध्ये ॲड करायचा. त्यानंतर काय करायचं, 3 मध्ये 1 मिळवला, झाले 4. पुन्हा 4 मध्ये हा 1 मिळवला आणि हा 1 हातचा 5. 5 आणि हे 1 6. पुन्हा 6 मध्ये 1 मिळवला, झाले 7, आणि हा हातचा आलेला 1 8. 8 मध्ये 1 मिळवला, झाले 9. 9 मध्ये हा 1 मिळवला, 10. 10 आणि हातचा 1 11. पुन्हा 11 मध्ये 1 मिळवला, झाले 12. पुन्हा 12 मध्ये 1 मिळवला, 13, आणि हा हातचा 1 14. पुन्हा 14 मध्ये 1 मिळवला, 15, आणि हातचा 1 16. अशा प्रकारे 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 5 80, 16 6 96, 16 7 12, 16 8 28, 16 9 44, 16 10 60 अशा प्रकारे पाढा तयार झाला.